शिव मिसळ म्हणून. तर ती दरवर्षी बंद होते आणि हे रात्री 12 वाजता खायला गेलं त्यामुळे जीव बोलताय. बाळू मामा हे शंकराचा अवतार होता. जगदीश कुलाबकर, क्षितिज चौगले, माकडा कासवा बघताय. दुर्गा देवी ना त्यातली देवी. नसूर आणि कोल्हासूर हे 2 राक्षस होते. नेमकी जत्रा झाली की दुसऱ्याच दिवशी इथे पाऊस पडतो. ज्योतिबाच्या नावानं सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. आम्ही क्षितिज श्याम कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, मी आता आहे कोल्हापूरमध्ये आणि आताच अंबाबाईचं म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहोत मिसळ खाण्यासाठी. काल बोललेलं की मिसळ बाकी होती कोल्हापूरची आणि आज ट्राय करतो. सो ते कशी आहे ते सांगतो, पण यानंतरचा जो प्रवास असणार तो आपला ज्योतिबाचा. आणि ज्योतिबाचा पुढचा ब्लॉग मी दाखवणारच आहे. ज्योतिबाला काय काय होणार आहे त्याचबरोबर आणखी कोणते कोणते प्लेसेस आहेत. तो काल तर खूप मजा केली. म्हणजे कोल्हापूरकर भारीच आहे. कोल्हापूरचं जेवणसुद्धा खूप भारी आहे आणि काल खूप म्हणजे वेगवेगळी व्हरायटीज ट्राय केली. खूप छान होतं. आणि आता मी मिसळ ट्राय केली. म्हणजे मोगर पिळला कांदा टाकून घेतला मिसळ टेस्ट करूयात. टेस्ट वेगळीच आहे, भारी लागली. गणपती बाप्पा बाळू मामाच्या नावानं सांग भलं, आई अंबाबाईच्या नावानं सांग भलं. वनगणरमणा गोविंदा मित्रांनो, आता आपण चाललोय बाळू मामाच्या दर्शनासाठी आणि माझा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे, कारण मी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आलोय आणि पहिल्यांदा दर्शनासाठी जातोय. आजचा सकाळी आपण महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि आता आपण निघालोय बाळू मामाच्या दर्शनासाठी. आणि यामध्ये जर म्हणजे पन्हाळा सुद्धा ऍड आहे. पहिलं तर दर्शन आपलं बाळू मामाचं असणार आहे, त्यानंतर बाकीचं, कारण टाइम आपण थोडे लेट झालो. क्रेज मित्रांनो, कोल्हापूरमध्ये मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलल्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये क्रिकेटपेक्षा फुटबॉलचं क्रेज आहे. म्हणजे वेड आहे फुटबॉलसाठी. असा क्लब, स्पोर्ट्स क्लब्स आहेत. कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आहे, कोल्हापूर असोसिएशन. ह्याच्यात खूप सारे लीग होते, प्रोफेशनल लीग होते. त्यात मंडळाची टीम पार्टिसिपेट करतात. जसं PTM आहे, शिवाजी आहे, बाळगोपाळ आहे, असे भरपूर मंडळ आहेत जे पार्टिसिपेट करतात. त्याच्यात फक्त रूल आहे की फक्त 3 आउटस्टेशन प्लेयर्स म्हणजे जे कोल्हापुरातले नाहीत बाहेरचे खेळू शकतात. बाकी सगळे कोल्हापूर आधार कार्डवाले प्लेयर्सच खेळू शकतात. त्यामुळे ती लीग खूप चांगली चालते. आणि इथे कोल्हापूरमध्ये फुटबॉलचं एवढं क्रेज काय? आता हे वन ऑफ द ओल्डेस्ट स्पोर्ट्स क्लब आहे फुटबॉलसाठी कोल्हापूरमध्ये. इंडियामधला वन ऑफ द ओल्डेस्ट. मला आता पूर्ण क्लिअर माहिती नाही, पण वन ऑफ द ओल्डेस्ट आहे. म्हणजे खूप पहिल्यापासून शाहू महाराजांच्या टायमापासून फुटबॉल घेतं. आणि ते शाहू स्टेडियम पण आहे मोठ्याच्या मोठं. तो ब्लॉगर थकलाय, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आजचा धनुष्य हा मी उचललाय. बघूया बाण लागतोय की नाही. तर आता तुझा किती वेळा दर्शन झालं बालू? मला फर्स्ट टाइम आला. 2-3दा. आता 3 टाइम झालाय. आपलं फर्स्ट टाइम आहे. ते लोक बघ सगळे फर्स्ट टाइम मध्ये आलोय आणि यावर्षी खूप चांगले दर्शन झालेत. म्हणजे जे मनात होते ते तसे दर्शन होते. बालू मामा पण मनात होता ते पण होते. मुखदर्शन करतात. लाईन पण लागली आहे बघा. लाईन मस्त लाईन आहे. आणि आमचा ब्लॉगर सांग मला. आणि ब्लॉगर आज थकलाय. थोडं आता झोपून आलो ना गाडीमधून थोडं, त्यामुळे चेहऱ्याचं एक्सप्रेशन पाहू शकतो. आणि दाढी केली. हे बघा दाढी. आणि दाढीला सेविंग दिले. बालाजीला गेलो ना आपण इथपर्यंत दाढी होती आणि ते एवढी आली नंतर आता एवढी आणि आता आता दुपारचे वाजलेत 12 आणि आजच्या दिवसाचा आता हा आहे आपला पहिला दर्शन. आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. आता बघा काय आम्हाला उशीर झाला याचं कारण म्हणजे कोल्हापूरमध्ये एक मिसळ आहे, शिव मिसळ म्हणून. तर ती दरवर्षी बंद होते आणि हे रात्री 12 वाजता खायला गेलं त्यामुळे जीव बोलताय. तर ते आम्ही फ्री मिसळ म्हणलो, शिव मिसळ खायला गेलेलो. त्याच्यामुळे उशीर झाला आणि आता बघूया करू कव्हर अप. आणि संध्याकाळची गाडी पण आहे. आज मी बनवणार आहे ब्लॉग. आज शाप फाडू टाकायचा आहे. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. दर्शन लवकर झालं आणि आता आम्ही चाललोय टिक्का लावायला. तिकडे ते मामा तुम्ही बघू शकता टिक्का लावतायत. भंडारा लावायला झालं, टिक्का नाही बोलू शकत ना. व्हिडिओ चालू ते भंडारा लावताना थोडं डोळे पण दिसते, कपाळ म्हणून डोळ्याला पण लावलं. अच्छा मस्त लावलं बघा. इथे तोंडाला
आणि ह्याचं एकदम कडक लावलेला आहे, एकदम मस्त आहे. आता जातोय आम्ही जेवायला आदमापूरमध्ये येऊन. बाळूमामाचा प्रसाद महाप्रसाद आम्ही मम्मम करायला जातो. आता बाकीची पब्लिक गेली आहे पुढे, ते बघा तिकडे लागले, तिकडे पुढे आहेत. पाहू शकता आणि पापांना गेलो पापाची परीक्षा घेतात आणि जर त्यांनी खरोखरचा पाप नाही केला असेल आता खरंच चिपकतंय. चिपकतंय आणि त्यांनी केलंय पाप चिपकत नाही त्याचा तर स्थिती सोबत झालं चिकटले आहेत तर आज आपल्याला काहीतरी एक वेगळी प्रथा बघायला भेटली इकडे. कारण की दरवेळेस आपण जेव्हा जेवायला जातो, तुम्ही बघितलं असाल बालाजी वगैरे ना, तिकडे प्रत्तरावडे वाढलेले असतात, पण इकडे ताट आपल्याला घेऊन जायचं जेवायला. आणि माझ्यासोबत भरत दादा आहे, अन्नप्रसाद, आणि सगळ्यांनी ताटे घेतले आम्ही. महाराष्ट्रामध्ये काही ना काहीतरी वेगळं होतं. तर नमस्कार मंडळी, मी जगदीश तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि सांगतो विषय काय आहे. तर आज आपला क्षितिज थोडासा, म्हणजे तो थोडासा आजारी नाही म्हणू शकत, तो थकलाय. त्याच्यामुळे त्यांनी मला आज बोललाय की आज तू व्लॉग कर. तर आजच्या व्लॉगमध्ये मी आज फक्त तुम्हाला मीच दिसणार आहे आणि मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. आता आम्ही आहोत आदमापूर येथे. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे शंकराचा अवतार आहे आणि ते धनगर या धनगर रूपामध्ये त्यांनी वास केला जाते. आणि ते ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी लोकांचे म्हणजे प्रॉब्लेम्स वगैरे ते सॉल्व्ह करायचे, लोकांना भक्ती मार्गावर आणलं, लोक जर चुकत असतील तर त्यांना चांगले शिक्षण देतात. म्हणजे त्यांचे चमत्कार सुद्धा आहेत खूप. पाहायला असं तुम्ही सिरियस पण होते. तर बाळूमामा हे शंकराचा अवतार होता. अशा प्रकारे आपल्याला आज क्षितिजने माहिती सांगितलं आहे. तर आता आपण इकडून जाणार आहोत डायरेक्ट ज्योतिबाला. मी एक्साइटेड आहे कारण मला ज्योतिबाला जायचं खूप आधीपासून होतं. बाळूमामाचंही दर्शन झालं ते भाग्यसंधी, कारण हा माझा प्लॅनमध्ये कधीच नव्हता. बाळूमामा मला घेऊन आले. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, बाळूमामाच्या आदमापुरात एक चमत्कार घडलाय. तो चमत्कार म्हणजे दाखवतो तुम्हाला काय. उदय आणि जतीन सोबत बसलेत. गावान बैसली आमच्या गोट्याचा उपवास करता अरे गडबल गोट्या राहतोय भाविया बंडला. बाळूमामाचं दर्शन व्यवस्थित झालं. नंतर इकडे कात्यायनी देवीकडे आलो. आजचा ब्लॉग कोण बनवतो माहिती तुला? जगदीश चोगले. जगदीश चोगले ना, जगदीश कुलाबकर, क्षितिज चोगले. एक्सचेंज ऑफ सरनेम. तर आता आपण आलोय कात्यायनी माता मंदिर मध्ये आणि तुम्ही बघू शकता सगळे पोरं बघतायत. आणि हे काय बघतायत माहितीये काय? हे बघतायत कासवा. हे कासवा आता आहेत तिथे ठेवली आहेत. हे बघतायत ही सगळी माकरा कासवा बघतायत. हे बोल, तर काय सांगशील आजचा प्रवास? माझा विचार आहे, आता कासवा बघितलं म्हणून मी सांगतोय, घरी पण आपल्या 4 कासवा आहेत, ते सोडायचे आहेत. कुठल्या चांगल्या तळ्यामध्ये किंवा कोणाला कुठे पाहिजे असेल तर मला संपर्क झाला. माझ्या घरी 4 कासवा आहेत. मित्रांनो, आता आपण आलेलो श्री कात्यादेवी मंदिरामध्ये. ज्योतिबाला जाता जाता रस्त्यात आपल्याला मंदिर लागलं. खूप छान दर्शन घेतलं आणि इथलं परिसर खूप अत्यंत म्हणजे मनमोहक आणि शांततापूर्ण परिसर आहे. मनाला एक वेगळी शांतता मिळते इथे. आणि आता आपल्या म्हणजे जवळजवळ आपले किती 6 गाड्या गेल्यात, म्हणजे असे जीप केलेत आपण, कारण आपण आहोत 60 जण. ड्रायव्हर काका या मंदिराचा इतिहास मला माहिती आहे. कत्यानी म्हणून देवी येतात पार्वती अवतारामध्ये, नवदुर्गा देवी ना त्यातली देवी आहे. अच्छा. आणि आजच्या पुढे आता आपण कुठे जातोय? आता आपण बाळूमातून आलेले आहे कत्यानी देवीला, तिथून आपण ज्योतिबा जाणार. ओके ज्योतिबा आले की पन्हाळगड किल्ल्यावर जाणार आपण. ओके चालेल धन्यवाद. गाईज, वेलकम बॅक टू जग्गू कुलाबकर व्लॉग्स. 25-30 किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही पोहोचलोय ज्योतिबाच्या मंदिरापाशी. लई झोप आलेली, सगळे गाडीमध्ये झोपतायत, उठतायत, गाडी लावतायत, सगळं चालू आहे. आणि आपल्या मागे आहेत या चॅनलचे ओनर श्री क्षितिजजी चोगले आणि माय सेल्फ जगदीश कुलाबकर. ब्लॉग बनवता ना? हाऊस
काय आला हॉस्पिटल. आता मी हँडओव्हर देतोय क्षितिजला. आता ह्याच्या पुढचं सगळं क्षितिज तुम्हाला दाखवेल. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत दक्कनचा राजा म्हणजे ज्योतिबा माझा. ज्योतिबाच्या दर्शनासाठी आता आपण आलेलो आहोत आणि समोर माझ्या आहे खूप सुंदर भव्य दिव्य असं गेट आणि त्याचं छोटस एक आगीर गाडी टुन 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 हे बघा. आणि ते बोलून हे बघितल्यावर माझं लहानपण आठवतं, कारण आपल्याला आता जायला देत नाही. ठीक आहे, आता आपण जातो दर्शनासाठी. मित्रांनो, आमच्या पिकनिक मधला ह्या वर्षीपासून एक अवलियाला अशा प्रकारचं गिफ्ट देणार आहोत. ते अवलियाचं गिफ्ट जातं ह्या वर्षीचं विराज पावसाला. थँक्यू. थँक्यू सो मच. मित्रांनो, आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलो आणि त्या आपल्याला सुंदर सुंदर मूर्त्या पाहायला मिळतात. त्यातल्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला बघा, गणपती बाप्पाच्या खूप छान छान मूर्त्या आहेत आणि त्यातले एक दादाने पण घेतले. दादा कुठले घेतलेस तू? मी गणपतीची घेतले. ओके, 5 मूर्त्या घेतल्यात मोठ्या. दाखवण्यासारखे नाही, त्यांनी आपण जे आपल्याला पाहिजे होते ते त्यांनी पॅक केले. ओके ओके. ते आपण घेतलेत ह्या वर्षाच्या बेस्ट पिकनिकर साठी. 6 पिकनिकर साठी आपण घेतलेत. आपण 60 लोक, त्यामध्ये एक असा भाग्यवान असेल की त्याला ही बेस्ट पिकनिकरची मूर्ती स्वरूपात आपण त्याला देणार आहोत. आणि हे दादा आपल्या दुकानाचे ओनर. दादा इकडे आहे जरा. भाऊ खूप लास्टच आहे. दुकानात तुझं हे बोल नाही. खूप छान मूर्ती आहेत. माझी काही गरज नाही. या 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 या. केमिकल आणि लाकडाच्या. हा, हे कशापासून बनवलेलं आहे? लाकडाची पावडर आणि केमिकल मिक्स. ओके ओके ओके. म्हणजे सर्व हातानेच बनवलेलं आहेत का? नाही, साच्यामध्ये साच्यामध्ये आम्ही तयार करून आणतोय. ओके ओके. याची बेसिक प्राइस काय आहे? स्टार्टिंग प्राइस? स्टार्टिंग प्राइस काय सांग ना. ज्योतिबाच्या नावानं सांग बोल. जेव्हा इकडे रत्नासूर राक्षस माजला, त्याला शंकर भगवानांचा वरदस्त होता की त्याने शंकर भगवानांना प्रसन्न करून एक वरदान मागितलेलं की जिथे जिथे माझे रक्त सांडेल त्या रक्तांमध्ये राक्षस निर्मित होईल. तर सगळे देवांना प्रश्न पडला की ह्या रत्नासुराचा वध कसा करायचा. तर महालक्ष्मी देवीने शंकराची प्रार्थना करून शंकर भगवानांना प्रसन्न केलं. मग शंकर भगवानांनी महालक्ष्मीला सांगितलं या रत्नासुराचा वध करायचा असेल तर मी एक ज्योतीमध्ये प्रकट होतो, ज्योतीमध्ये ज्योती निर्माण करतो, त्या ज्योतीमध्ये मी लीन होतो आणि त्या ज्योतीच्या मार्फत मी त्या रत्नासुराचा वध करतो. अशा प्रकारे त्या रत्नासुराचा वध झाला आणि मग त्या ज्योती हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या लोकांनी मग त्या ज्योतीला बा लावलं म्हणून ज्योतिबा, म्हणून त्याचं नाव पडलं दख्खनचा राजा ज्योतिबा. आणि ज्योतिबाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्र महिन्यामध्ये इथे मोठी जत्रा भरते. त्या जत्रेमध्ये उन्हाळा असतो साधारणतः चैत्र महिन्यामध्ये. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जत्रेच्या दुसऱ्या दिवशी ते भंडारा उधळला जातो. तो भंडारा धुण्यासाठी चक्क वरून देव म्हणजे पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये. म्हणजे नक्कीच ह्या देवस्थानचा किंवा देवाचा दैविक चमत्कार असू शकतो असं आम्हाला आत्ताच आता पुजाऱ्याने सांगितलं. ज्योतिबाच्या नावानं सांग मला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस आपला इथे संपतोय. सकाळपासून खूप फिरलो आपण आणि खूप मजा मस्ती सगळं केलं. आणि सकाळी पहिलं तर आपलं महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, त्यानंतर मग आपण गेलो बाळूमामाच्या दर्शनाला आदमापूरमध्ये आणि तिथून आपण गेलो ज्योतिबाच्या दर्शनाला. तर खूप सुंदर असं दर्शन झालं आणि मध्येच गई दादा म्हणजे आपला जग्गू दादा त्यांनी सुद्धा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर त्यांनी पण बनवला. सो व्हिडिओ कसा होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपली जर सिरीज पाहिली नसेल तर नक्की पहा. व्हिडिओज खूप छान आहेत, खूप धमाल केली या प्रवासामध्ये. आजचा 13वा दिवस आणि आज आपण मुंबईला रवाना होणार आहोत. त्याचा ब्लॉग सुद्धा नवीन असणार आहे. सो व्हिडिओ कसा होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये. प्रवास अजून बाकी आहे. तर टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.